ओम श्री सिद्धभैरवाय नमः. आता आपला उत्सव कोणता आहे? आता नागपंचमी. आपले जे पूर्वज होते, ऋषीमुनी होते, हे काय करायचे? प्राण्यावर दया करायचे. कारण जीवस्य जीवनम. तर हे जे काही प्राणी आहेत हे आपल्या उपयोगाचे आहेत. तर आपलं काय करायचे? पूर्वी गाईला घास घालायचे. गाईचं दूध, गोमित्र, शेण शेतीच्या उपयोगाचे. आपले पूर्वज कावळ्याला घास घालायचे. कावळा शेतामधले कीटक आणि उंदीर याच्यापासून रक्षण करतो. आणि नागपंचमी, नागदेवता. हा नाग जो आहे, सर्प, आपला शेतकरी जो आहे ना, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय नाश करणारा सगळ्यात प्राणी असेल तो उंदीर. आणि तो उंदीर शेताचे नुकसान करतो. आणि नेमका साप काय करतो? ते उंदरांना खातो. म्हणजे शेतकऱ्याचा मित्र कोण आहे? साप. मग आपण काय करतो? सापाला भीतो. तर साप जसं कुत्रं माणसाला झोंबतं, असं काय साप माणसाला झोंबत नाही, चावत नाही. त्याच्या जर त्याच्यावर पाय दिला, त्याच्या वाटं गेलं तर तो झोंबतो. आणि मग म्हणून सापाची पूजा केली जाते. याग याग साऱ्या जणी नागपंचमीच्या सणी, चला जाऊ राऊळाच दूध लाया वाहू त्याच. तर आपल्या सुवासिनी त्या नागपंचमीला राव जाऊन नागाला दूध लाया वाहतात. तर ह्या वेळेला नागपंचमीच्या वेळेला पावसाळा असतो आणि सर्प हा माणसाच्या उभरीनं असतो. आणि म्हणून सर्पाला मारू नका, त्याचं संरक्षण करा, तो तुमच्या उपयोगाचा आहे, हे आपल्या संस्कृतीमध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून नागाची पूजा केली जाते. अजून एक, भगवंतानी मथुरेमध्ये अवतार धरला आणि कालिया नावाचा साप होता आणि त्याला शिक्षा केली. अजून एक, ह्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप हे दोघं जण भाऊ होते. हिरण्यकश्यप म्हणजे खा प्या मजा करा, सोनं. आजही घरोघर हिरण्यकश्यप झालेले, खा प्या मजा करा. आणि मग भक्त प्रल्हाद हा लहानपणी त्याची आई नारदाच्या आश्रमामध्ये होती. आणि मग त्याला चांगले संस्कार मिळाले आणि मग तो राक्षसा पोटी जन्माला आला. पण तो कोण झाला? भक्त प्रल्हादाने तो सौंगाड्याला सांगत होता का भगवंत हा सगळ्या ठिकाणी बसलेला आहे. भगवंत आपल्या हृदयात आहे. प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, प्रेमाने जगा. आणि त्याचा वडील हिरण्यकश्यप तो काय म्हणायचा? मीच देव आहे, मला देव माना. तर तो काय म्हणायचा? तू देव नाही. आणि मग त्याला त्यांनी कड्यावरून लोटलं, उकळत्या कडेत घातलं, हत्तीच्या खाली दिलं. मग देवतारी त्याला कोण मारी. आणि एवढं केलं तरी तो भक्त प्रल्हादाला भगवंतानी राखलं. आणि मग त्यांनी सांगितलं, तुझा देव कुठे? त्या खांबात आहे का? आणि मग त्यांनी त्याला वरदान होतं, दिवसाही नाही, रात्री नाही, जमिनीवर नाही, आकाशातही नाही, माणसाच्या हातानं नाही, जनावरांच्या हातानं नाही. मग ह्याच दिवशी भगवंताने नरसिंह, अर्धा नर आणि अर्धा सिंह, जमिनीवर नाही तर उंबऱ्यावर बसला. दिवसाही नाही, दिवसाही नाही, दिवसा कंप्लीट 12 वाजता. आणि नखाने त्याचं पोट फाडलं. आणि मग
ज्या वेळेला त्याचं पोट फाडलं त्यावेळेला त्याच्या नखाचा दाह झाला आणि भगवंतानी ते नख औदुंबर उंबराच्या झाडामध्ये खोचले. म्हणून उंबराचं पाणी या आरोग्याला शांत आहे, शीतल आहे. लहान मुलांना उंबराचं पाणी पाजतात. उंबराचं पाणी हे शरीराला पोषक आहे. आणि मग त्या उंबरामध्ये त्या नखामध्ये खोचल्यामुळं त्याला असे फोडफोडं आले. तोंड जर आलं तर उंबराची ती फोड आलेली पानं चावून जर खाले तर तोंड आल्याचं राहतं. अंगात उष्णता असली उंबराचं पाणी पिल्यानं अंगातली उष्णता कमी होती. तर आजचा हा सण ह्या हेतूनं साजरा केला जातो. आणि मग म्हणून आपण प्राण्यावर दया करा, प्राणीमात्रावर दया करा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे. म्हणून हे जे उत्सव आहे ते साजरे केले जातात. आणि त्यामुळे उत्सवातून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे आणि आपल्याला पुढचं मार्गदर्शन करायचं आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.